चा 21 फूट वाकीपाडा, न्यू स्टार वसई वर्सेस आई जीवदानी वालीव, पीर बाबा स्पोर्ट पापडी वर्सेस जय हनुमान स्पोर्ट पायगाव, वाघवा स्पोर्ट वाघो प्रसन्न बावकळ वर्सेस होली क्रॉस घोडबंदर. षटकातील पहिला बॉल एवढ्या सारख्या हाताने चेंडूला मात्र जंटल पुश केले ऑन साइडला, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक होऊ शकतो या ठिकाणी, पण आपण लक्ष केंद्रित केलं तर यस तिसरा अंपायर कडे हा निर्णय मात्र सोपवला गेलाय. आउटफील्ड अंपायरने चेक केलं जाईल मग प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की मग नाही. आणि डिसिजन आहे OUT आउट. कारण विनोदला देखील माहिती होतं त्या ठिकाणी आपली बॅट थोडीशी मागे राहिले, परंतु पंचांनी रिफर केलं होतं तिसऱ्या अंपायरला. तर पहिल्या बॉल वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विनोद परेड जो एक प्रमुख खेळाडू होता तो मात्र या ठिकाणी बाद झालाय, कारण 2 ओव्हरचा एक नॉक आउट सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच जवळून 2 धावा पलून पूर्ण करायच्या होत्या. या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीपजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉलची सुविधा देखील झाली आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि आभार देखील व्यक्त करतोय. असंच सदैव प्रेम आमच्या टायगर स्पोर्ट विपाडावरती असावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 1 बाउन्स या ठिकाणी मात्र फील केलं गेलंय, एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे, कारण शंभू बलंगीला देखील माहिती आहे की मी डबल धाव पूर्ण करू शकत नाहीये, कारण रन बिटवीन विकेट मध्ये थोडासा मात्र कमतरता पाहायला जरूर मिळतो. या ठिकाणी फलंदाज शंभू बलंगी, शंभू उर्फ पुणेश. सध्या आपण पाहिलं तर शंभू या नावानं त्याला मात्र ओळखलं जात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. थोडीशी घाई करा. एवढंच शंभूला मात्र जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला स्विंग केलंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र पकडला गेलाय. फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जबरदस्त बिल्डिंग. प्रफुल्ल त्या ठिकाणी होते आणि प्रफुल्लच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेलाय आणि विकेटचं पतन. दुसरा धक्का बसलाय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीमला. पालघर गावात
नंदकुमार रावते मैदानी शात मध्ये इन झालेत. तर मात्र नंदकुमारला देखील जबाबदारी घ्यावी लागेल, कारण थोडीशी बिकट परिस्थिती जरूर पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा वेगवान बॉल टाकला होता आणि वेगामध्ये बीट केले. गुड लेंथ वरती चेंडूची हाताळणी होती. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि अगदी खांद्याच्या जवळून हा चेंडू मात्र लँड झालाय. डॉट डिलिव्हरी. जवळजवळ या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत फक्त 2. यावेळेस अजून एक डॉट बॉल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मित्र म्हणेन या ठिकाणी चुकीचं क्रिकेट केलं जात. सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. 15 ते 16 धावा जरी धाव फलकावरती आल्या तरी मात्र एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल या ठिकाणी. आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकातील. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका आहे. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसरी देखील या ठिकाणी कंप्लीट केले, कारण स्ट्राईक ठेवायची होती रुपेश गुवारीला आणि मात्र यावेळेस स्ट्राईक जरूर मिळणार आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले. दोन्ही टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2-4. घेऊ एक छोटासा आपण डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या झाली 2-4 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचे षटक मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अक्षय जाधवच्या माध्यमातून रुपेश गुवारी ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर आणि फलंदाज या ठिकाणी पाहिला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये नंदकुमार रावते देखील होते आउट. हा डॉट बॉल असणार आहे, सॉरी आउट आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. गुवारी तर अजून आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. आता मात्र भरत आलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय जाधव चा हा पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट बॉल. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती फक्त आणि फक्त त्या म्हणजे 4 धावा. 2 मोठे फटके मारावे लागतील रुपेशला. अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅटरचं फुटवर जे आहे ना त्याला ओळखून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला जातो. आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी अक्षय जाधवच्या माध्यमातून. सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आहे. अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत. स्टेप आउट होऊन यावेळेस चेंडूला पाठवलंय विकेट क्षेत्राच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता. दुसरी देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय.
कदाचित सिंगल डबल वरती जरी लक्ष ठेवलं असतं तर एक चांगला धावफलक जरूर बनवू शकले असते टीम सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन निश्चितच गणपती बाप्पांच्या नावाने खेळणारी ही टीम म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा यावेळेस संकटामध्ये थोडीशी सापडली आहे. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू असणार आहे वाईट. धावसंख्या एकने पुढे सरकले आहे ती 7. अजूनही या ठिकाणी आपण पाहिले तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2. वाईट साठी रिव्ह्यू घेतला या ठिकाणी चेक केलं जाईल. रिव्ह्यू घ्यायचं असेल तर निश्चितच कॅप्टनने रिव्ह्यू घ्या आणि लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा असतो. येस वाईट बॉल असणार आहे. आता मात्र रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय. आता मात्र पंचांच्या माध्यमातून जो डिसिजन असेल तोच मात्र दिला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका चांगला एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी देखील या ठिकाणी कंप्लीट केली आहे. कदाचित तिसरी घेतली जाईल का परंतु नाही. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. प्रयास खूप चांगले केले होते रुपेशने परंतु चेंडू आणि बॅट प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्यामध्ये फक्त आणि फक्त 9 आणि लक्ष असणार आहे ते 10 धावांचं. 12 बॉल मध्ये कमीत कमी 15 ते 16 जरी धावा धाव फलकावरती आल्या असत्या तरी एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळाला असता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग राहिली आहे जांबे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमची. कदाचित सुपर 4 मध्ये जाण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न या ठिकाणी केले गेलेत. आता मात्र 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 10 आणि या 10 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे निश्चितच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर घेऊया एक आपण छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय मथुरा ट्रान्सपोर्ट चे ऑनर संजय ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देखील स्पॉन्सर केली गेली आहे टायगर शेषकाला. मग संदीपजी ठाकरे असतील त्याच्यानंतर प्रभाकरजी कांबडे असतील यांच्या माध्यमातून निश्चितच प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे तो मात्र या ठिकाणी टायगर चषकाला स्पॉन्सर केला गेलाय. आपला देखील खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. जंबे टीम जर सुपर 4 मध्ये पोहोचेल तर राजेंद्र कोठवले यांच्याकडून डोंगरीपाडा संघाला टी शर्ट. क्या बात आहे. 12 मध्ये बनवायचे 10 धावा. चला घाई करा. 12 चेंडू मध्ये निश्चितच हा धावा बनवायचे.
सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिला तर एक चांगले अनाउन्समेंट आहे, ती म्हणजेच जंबेस्पूर डोंगरीपाडा टीमसाठी राजेंद्र कोटवळे जे निश्चितच टीम मॅनेजमेंट करणारे एक लेजंड प्लेयर आहेत जंबेस्पूर डोंगरीपाडा टीमचे. काही काळ त्यांनी देखील जंबेस्पूर डोंगरीपाडा टीमला मात्र दिलाय आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज जंबेस्पूर डोंगरीपाडा टीम जर सुपर 4 मध्ये क्वालिफाय होते तर त्यांच्याकरता टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात येतील. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केले आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. छोटं टार्गेट आहे आणि कधी कधी छोटं टार्गेट देखील मोठं होऊ शकतं, परंतु त्याच्यासाठी समान खेळ करावा लागेल. जे अगोदर केलंय जंबिका स्पोर्ट डोंगरीपाडा टीमनं तोच खेळ सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीमने देखील करावा. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतले, चेंडूला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक धाव वेगाने पूर्ण केले. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. लो स्कोरिंग सामना आहे आणि लो स्कोरिंग सामने आपण पाहिले तर भरपूर वेळेला रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळालेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये बनवायचे विजय करता 8 रन्स. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र फलंदाज आउट. घी सीधी उंगली से निकल रहा था, लेकिन यहाँ पे उंगली टेढ़ी करने की कोशिश की है बल्लेबाज रोहित कोठावले ने. जसा पाणी पड, जसं पाणी पड, जसा पाणी पड, खुशी मला याद कर. धन्यवाद अडीचे धन्यवाद. म्हटलं जातं ना, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि या ठिकाणी आपण पाहिले थोडीशी बिकट परिस्थिती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची, परंतु चांगल्या स्थितीकडे जाण्यासाठी लक्ष मात्र केंद्रित केलं गेलंय. म्हणून म्हटलं जातं ना, कठीण परिस्थिती नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. दिजे दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनात धरलेलं स्वप्न मात्र मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. या ठिकाणी आपण पाहिलं तर इष्टरक्षक थोडासा बीट झाला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेले. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 7 आणि धावांची गरज आहे 7. हम 7-7. आता मात्र तो पिक्चर देखील आठवावा लागेल. एक षटकार मारला तरी मात्र यावेळेस 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय राकेश घोषेच्या माध्यमातून. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. यावेळेस स्टेप आउट होऊन चेंडूला मात्र फोर्स केलंय, चेंडूला फाटवलंय, सीमा रेषा पार. हालाय षटकार. असं वाटलं होतं की निश्चितच या ठिकाणी चांगली बॉलिंग पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या बॉलवरती अक्षयनं मात्र मोठा खेळ केलाय. षटकार. आईनाचा पावसाळा आंबटही निघलाय काळा काळा. अरे आईनाचा पावसाळा आंबटही निघलाय काळा काळा. तुंबून राहिलाय आखातळा, पाणीही लागत शेळा शेळा. तुंबून राहिलाय आखातळा, पाणीही लागत शेळा.
शेळा 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 झिम 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 पाणी पड भीतील सिटल्या कशा रड अरे झिम 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 पाणी पड भीतील कोला कशा रड चल रे दाजी कोणीकडे. या ठिकाणी आपण पाहतोय 200 रुपये लागू झालेत अक्षयला. राकेश कर्ण आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. सहा बॉल शिल्लक आहे त्या जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त एक सिंगल. सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल मागे टीम. यावेळेस आपण पाहतोय शेल मात्र पकडलाय लॉंग शॉट लॉंग ऑन मध्ये. माझी भेट झाली मैदानावरी नदीला तर तूच माझे बसलीस पोरी. रोज रोज येस पुऱ्या माझे बंगारी ना साधी तू समजू नको मला तू पोरी. हातानं बॅट तुझे दिसते भारी ना मी पण हाय क्रिकेट लवर पोरी. मैदानात पोरं तुझ्या दरार बारी ना पिता हे दुनिया. 5 बॉल आणि एका धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल एका धावेची आवश्यकता. स्ट्राइक वरती न्यू बॅटर नितीन दिवा. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल दा मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं मात्र या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच जॅम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन जॅम्बे डोंगरीपाडा सुपर 4 मध्ये इन होतोय.